कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर बोलले या बघा, बस झाला, तोंड पाडून राहू नका। आपण सगळ्यांनी मिळून एक जबाबदारी घ्यायला हवी की आजपासून निशी समोर एक चांगला आणि आनंदी वातावरण उभं करू, जेणेकरून निशीच्या मनातली भीती आणि निराशा कायमचा दूर होईल। हा हा मंजू, आपण ना निशी काय वया काय नको त्या सगळं बघूया हा? आणि ना आपण पहिले नाही काय सगळेजण बसायचो आणि गप्पा मारायचो हा, तसा ना निशी घेऊन बसायचा आणि गप्पा मारायचा। तिच्या बाळाविषयी गोड गोड बोलला ना की मग पोरीक लवकर बरा वाटत नाही। हो हो हो, बरोबर बोलताय तुम्ही लालिताई। आपण ना निशीला जे जे काही आवडतं ते सगळं करूयात। हं? मंजू काकी, पण हे सगळं इतकं सोपं नाहीये। काल पण रात्री निशी अचानक झोपेतून डचकून उठली। मेघना आंटींना तिचं बाळ नकोय, त्यांनी तिला धमकी दिली आहे, जर ती त्या घरात राहिली तर त्या तिच्या बाळाला संपवते। काय हो, मेघना ताई का निशी होणारा बाळ नको? हो काका, आणि ते सतत सतत हेच बडबडते ती। पण हे दादा आणि मावशीला सांगण्याची हिंमत नाही झाली माझी। निशीलाच कसं बसं सांभाळलंय मी। माणसं आहेत की राक्षस? आपल्या सुनेबरोबर असं कोण वागतं? बाई ग, इथे होत्या तेव्हा किती किती चांगलं वागायच्या सगळ्यांशी। त्यांच्या मनात हे होतं तर मंजू, तुझ्या चारून माझ्या श्रीनूक डाव करून अडकवल्यान म्हणून ना माझा राग होता तिच्यावर, पण तेव्हा पण ना कधी तिचं बाळ पाडूक वया असं मनात नाही ना माझ्या। आणि इथे निशिक लाडा कोडा स्वतःची सून करून घेतल्यानी, आणि काय तर तुमची लेक ती आमची लेक हा। नीरजरावांचा पण प्रेम होता ना निशीवर, मग त्या प्रेमाचा काय झाला? मुंबईत गेल्यावर काय मुंबईतल्या हवेत विरून गेला काय? आपल्या पोरी सोबत इतकं वाईट वागताना त्यांना जरा सुद्धा भीती नाही काय वाटली? बिचारीचे किती हाल होतात। माका तर एकच कळता की निशीच्या सासरचे तिच्यासोबत फार वाईट वागले आहात। ते जे काय वागले आहेत ना, हा सगळा चुकीचा हाच। पण एक गोष्ट मात्र नक्की यापुढे त्यांच्या कुटुंबातल्या कोणा काही या घरातच काय तर नांदिवलीत देखील मी पाऊल ठेवू देणार नाही। त्यांनी जर का पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलो तर मी हा आणि ते हात नाही, त्यांचे हातपाय तोडून त्यांच्यात गळ्यात बांधले ना तर नावाचा बंदूक होत नाही। निशी, निशी, थांब। आता कशा केलास इकडे? मुंबईत तुमचा मन भरला नाही काय? आय एम रिअली सॉरी, पण अशी काय चूक झाली आमच्याकडनं की तुम्ही माझ्या फॅमिलीवर एवढे रागावलेले आहात? निशीला जर प्रॉब्लेम होता तर तिने माझ्याशी बोलायला हवं होतं ना, पण ती मला न सांगता इथे निघून आली। मला मान्य आहे की मुंबईला गेल्यानंतर मी जरा बिझनेसमध्ये जास्त बिझी झालो आणि मी निशीला वेळ नाही देऊ शकलो, पण मग एवढ्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडून जाणं हे योग्य आहे का? आणि तुम्ही निशीला समजवायचं सोडून मला 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 दोष देताय। हो नीरजराव, तुम्ही जा काय बोलता ना त्याचा नीट विचार करा। काय दुसऱ्यांकडे बोट दाखवताना बाकीची बोट आपल्याकडे असतात या विसरू नका। हा, आणि तुम्ही तुमची काय चूक म्हणतास ना, हा बघा, तशीच वेळ इल्याशिवाय कुठली पण मुलगी ना आपल्या नवऱ्याक, आपल्या घराक, आपल्या संसाराक सोडून जात नाही। हा, तुम्ही ना निशीवर अशी वागूची वेळ आणली आहात। लाली आत्या, मला हेच समजून घ्यायचं की नेमकं झालं काय, की निशीने एवढा गैरसमज करून घेतलाय। हे बघा, प्लीज तिच्या सोबत बोलल्याशिवाय ना मला कसली कमेंट करायची नाही। मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे। हा, मला तिच्याशी एकदा बोलायचं आहे। निशी, निशीला तुला भेटायचं नाहीये नीरज, आणि तुझ्याशी बोलायचंही नाही, सो प्लीज तिला एकटीला राहू दे।
आलात सर तुम्ही इथे. प्लीज तुम्ही निघून जा इथून. कारण माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागेल आणि तुम्हाला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत. प्लीज निघून जा तुम्ही. निघून जा. काय बोलतीये सोवी? जे खरं आहे तेच बोलतेय नीरज. नाही, माझा विश्वास बसत नाही. मला हे निशीकडनं ऐकायचं, कारण की मला खात्री आहे की माझी निशी असं बोलूच शकत नाही. ओवी, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि इतक्या साध्या कारणांमुळे आमचं प्रेम कमी होणार नाहीये. मग खोटा बोलता आमची निशी? खोटा बोलता आमची निशी? अरे, घाबरला आमचा लेख. तिच्या ह्या अवस्थेला ना तुम्हीच कारणीभूत आहात. एक सेकंड, पण घाबरण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. तेच मी सांगायचा प्रयत्न करतोय. मी फक्त मुंबईला गेल्यानंतर माझ्या कामात बिझी झालो आणि तिला वेळ नाही देऊ शकलो आणि त्यामुळे ती माझ्यावर चिडली आहे. दॅट्स इट. नीरजराव, आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा? आम्हाला वाटलं आमची निशी तुमच्यासोबत मुंबईला सुखात आहे, पण नाही. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलंय आणि तुमच्यावरचा विश्वास कायमचा उडून गेलाय आमचा. आणि सगळ्यात महत्वाचं, आमची निशी कधीच खोटं बोलणार नाही यावर ठाम विश्वास आहे आमचा. मला तेच तर तिच्याशी एकदा बोलायचंय, तिच्याशी एकदा बोलून मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायची आहे. मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. मला प्लीज प्लीज मला एकदा निशीशी बोलू द्या, मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करू द्या. मला तिच्याशी बोलायचंय. प्लीज निशी, निशी. मी सांगता ना तुका, हा ती नाही भेटणार म्हणा. मग हे कशात पुढे पुढे करतास? निघून जावा इकडनं. निशी, लाली थांब. अरे दादा, हे नीरजराव बघ ना, निशी कशी चुकीची आताच सांगतात. ते कितीही चुकले तरी आपण चुकायचा नाही. नीरजराव या घरचे जावई आहेत. त्यांच्याशी वागताना आपण आपले संस्कार विसरून नाही चालणार. जावई म्हणून त्यांचा या घरात मान हा. त्या मानानेच त्यांच्याशी वागायला हवं. आपणच जर आपले संस्कार विसरलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.